वडिलांनी माझी इच्छा नसताना मला पोलीस भरती करण्यास प्रवृत्त केलं, कारण की माझ्या डोक्यात सतत असायचं की बिझनेस आपल्याला टाकायचा आहे. इन फ्युचर मला बिझनेसमध्येच उतरायचं आहे. बुक्स वाचल्यानंतर मला समजलं की सायकोलॉजी हा मार्केटचा एक मेन पार्ट असतो. त्याच्यावर मी खूप अभ्यास केला. मी रात्री 9ला बसायचो स्टडीला आणि 2-3 वाजेपर्यंत स्टडी करायचो. घरी टेन्स वातावरण होतं की मुलगा जो आपला आहे त्याचं एज वाढतंय, याच्यामध्ये हा एक चुकीच्या दिशेला चाललाय. हाय गाईज, माझे नाव चेतन गोसावी. मी वयाच्या 24व्या वर्षी शेअर मार्केटमधून लाखोनी पैसे कसे कमवता याबद्दल आपणास सांगू इच्छितो. तर माझा जो प्रवास होता तो वयाच्या 20व्या वर्षापासून स्टार्ट झाला. तर एक वेळ होती की माझ्या घरची जी परिस्थिती होती ती मिडल क्लास फॅमिलीतून मी बिलॉंग करतो. आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासून बिझनेससाठी नकार दिलेला जातो, कोणत्याही गोष्टीसाठी. का? कारण बिझनेसमध्ये पैसे डुबण्याची शक्यता असते. त्यामुळं वडील जे होते माझे, ते पहिल्यापासून एक गव्हर्नमेंट जॉब भेटण्याची इच्छा माझ्यापाशी व्यक्त करायचे, जेव्हापासून मी लहान होतो तेव्हापासून. तर तसा माझा प्रवास चालू झाला. त्यानंतर मी 12थला ॲडमिशन घेतलं. वडिलांनी माझी इच्छा नसताना मला पोलीस भरती करण्यास प्रवृत्त केलं. पण मग एक वेळ होती की पोलीस भरती करण्याची इच्छा नसल्यामुळं मी प्रॅक्टिस पण करत नव्हतो व्यवस्थित. माझी इच्छा होत नव्हती प्रॅक्टिस करायची. कारण की माझ्या डोक्यात सतत असायचं की बिझनेस आपल्याला टाकायचा आहे. इन फ्युचर मला बिझनेसमध्येच उतरायचं आहे. त्यामुळे मी पोलीस भरती व्यवस्थित नव्हतो करायचो. मी आई-वडिलांचे पैसे फार तिथं घातले आधी. इच्छा नसताना मी पोलीस भरती केली. त्यानंतर एक वेळ आली की भरती करता-करता माझा जो एक पाय आहे, त्याचा लिगामेंट लाँग जंप करताना ब्रेक झाला. त्यानंतर मग मी 6 महिने रेस्ट भेटला मला. 6 महिने रेस्ट भेटल्यानंतर खूप विचार करायला वेळ भेटला 6 महिन्यानंतर. त्यानंतर ज्यावेळेस 6 महिने मी विचार केला, की आपण आता काय केलं पाहिजे, त्यावेळेस मी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन मला बिझनेसच टाकायचा ही इच्छा प्रवृत्त केली त्यांच्याजवळ. तर ते त्यावेळेस भरपूर साऱ्या गोष्टी माझ्यापाशी बोलले, की आपली परिस्थिती नाहीये. तर माझ्या घरचे बिझनेसला तयार नव्हते. कारण की आमचा जो फॅमिली बिझनेस आहे घरचा, तो छोटासा आहे. माझे वडील एक कॉन्ट्रॅक्टर आहे. माझे वडील जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा बिझनेस स्टार्टिंगला एवढा काही खास चालत नव्हता. त्यानंतर त्यांनी खूप फार कष्ट घेतले. मग तो बिझनेस रन करायला सुरुवात झाला. मग 6 महिने घरी असल्यानंतर माझा पाय जो ब्रेक झालेला होता, त्याच्यानंतर मग पोलीस भरती करण्याची इच्छा माझी नव्हती. तर माझे जे घरचे होते त्यांनी मला सांगितलं, की "तू आपला जो फॅमिली बिझनेस आहे तो जॉइन कर." पण माझी इच्छा होती, की वेगळं काही करण्याची. एक दिवस आला, की मी फॅमिलीच्या बिझनेसला जॉइन झालो. मी वडिलांच्या कन्स्ट्रक्शन साईटवर जायचो. भरपूर साऱ्या गोष्टी बघायचो तिथं. पण मग मला त्या गोष्टीसुद्धा आवडत नव्हत्या. मला एक जो पटेल असा बिझनेस करायचा होता, की एक पॅशन म्हणून करायचा होता, की ज्यामध्ये मला फ्रीली राहता आलं पाहिजे किंवा किंवा मग आपण म्हणतो, की एक पॅशन जनरेट झाला पाहिजे. यासाठी मला एक बिझनेस हवा होता पहिल्यापासून. एक दिवस आला त्याच्यानंतर मी आणि एक माझा मित्र होता. आम्ही असं सहज एक ठिकाणी गेलो. तर तो एक ब्रोकर फर्ममध्ये पैसे टाकण्यास गेला होता. त्यावेळेस तो जे पैसे टाकण्यास गेला होता, त्याचं आणि त्या ब्रोकरमध्ये बोलणं झालं, की ते बोलणं ऐकून मला तो बिझनेस आवडला. पण मी बाहेर आल्यानंतर त्याला विचारलं, की तुझं आणि त्या ब्रोकरमध्ये काय बोलणं झालं? तो म्हणे, "याला शेअर मार्केट म्हणतात आणि याच्यामध्ये मी 50,000 टाकून अ, मी ₹16,000 कमवले 3 महिन्यात." तर त्यावेळेस ह्या गोष्टीला इक्विटी म्हणतात हे मला माहीत नव्हतं. तो त्यावेळेस इक्विटीमध्ये ट्राय करायचा. तर ₹40,000 टाकून किंवा मग ₹50,000 टाकून आपल्याला 3 महिन्यात ₹16,000 येतील. मला हा बिझनेस त्यावेळेस सुद्धा एवढा काही खास नाही वाटला. पण एक दिवस परत मी दुसरा जो मित्र आहे माझ्यासोबत बसतो तो कायम, त्याच्यासोबत बसलेलो होतो. त्यावेळेस तो ऑप्शन ट्रेडिंग करत होता आणि त्यांनी ₹4,000 टाकून त्याच्यावर त्यांनी 8,000 ते 8,500 चा नफा कमावला. म्हणजे दुप्पटचा नफा कमावला. तर आम्ही दोघं सोबत बसलेलो होतो. तर त्याने मला त्याचा मोबाईल शो केला. त्या मोबाईलमध्ये त्यांनी मला 8,000 चा प्रॉफिट रनिंग होताना दाखवला.
तर मी त्याला विचारले की शेअर मार्केटमध्ये तर एवढा प्रॉफिट नाही होत. मग तो म्हणे हे शेअर मार्केटच आहे, याच्यात पण थोडेसे पार्ट पडतात. मग त्यावेळेस माझी इच्छा खूप जागरूक झाली की याला 4,000 वरून 8,000चा प्रॉफिट जनरेट केला याने, ते पण एक एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये. तर आपण पण हे केलं पाहिजे, या अपेक्षेने मी शेअर मार्केट करण्यास प्रवृत्त झालो. मी वडिलांच्या साईटवर जायचो, प्लस मी साईड बाय साईड ट्रेडिंग चालू केली होती. पण मग ट्रेडिंगमध्ये स्टार्टिंगला मी लॉसेस केले भरपूर. माझी जी सेव्हिंग्स होती, ती फारशी सेव्हिंग माझी स्वतःकडे जी होती, ती सगळी सेव्हिंग मी ट्रेडिंगमध्ये लॉस करून टाकली. त्याच्यानंतर मग लॉस झाल्यानंतर मग मी परत ट्राय केलं उतरण्यासाठी, पण ह्यावेळेस मी शिकून करण्याचा ट्राय केला. तर भरपूर सारे मी क्लासेस जॉईन केले, भरपूर ठिकाणी मी जाऊन आलो, भरपूर ठिकाणी बघितलं की लोक काय करताय, आपण काय केलं पाहिजे. पण तरी पण मी सगळं केल्यानंतरही मला या सगळ्यांमध्ये लॉसच दिसला. कारण शेअर मार्केटमध्ये सायकोलॉजिकल पार्ट असतो एक, तो मला कुठंच शिकायला भेटला नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं मी कायम लॉसमध्येच होतो. त्यानंतर मी घरी सेल्फ स्टडी करायला स्टार्ट केलं. घरी सेल्फ स्टडी करता करता म्हणजे मी रात्री 9 वाजता स्टडीला बसायचो. तर रात्री 2-3 वाजेपर्यंत चार्ट वगैरे हे सर्व ऑनलाईन बघायचो. त्यानंतर मी सायकोलॉजीवर मला त्याच्यानंतर यूट्यूबला हळूहळू सायकोलॉजीबद्दल समजलं. त्याच्यानंतर मी सायकोलॉजिकल पार्ट सर्च केले, काय असतं काय नाही. त्याच्यावर भरपूर सारे बुक्स वाचले. बुक्स वाचल्यानंतर मला समजलं की सायकोलॉजी हा मार्केटचा एक मेन पार्ट असतो. त्याच्यावर मी खूप अभ्यास केला. मी रात्री 9ला बसायचो स्टडीला आणि 2-3 वाजेपर्यंत स्टडी करायचो. त्यानंतर परत सकाळी 7ला उठून 9 वाजता सर्व आवरून मार्केटवर घरी बसायचो. त्यावेळेस मी वडिलांची कन्स्ट्रक्शन साईटवर जाणं सोडून दिलं होतं. आणि या स्थितीत खूप घरी टेन्स वातावरण होतं की मुलगा जो आपला आहे त्याचं एज वाढतंय, याच्यामध्ये हा एक चुकीच्या दिशेला चाललाय. हे घरच्यांचं म्हणणं होतं की शेअर मार्केट हे पहिल्यापासून तुझ्यासाठी योग्य नाहीये. घरच्यांना असं वाटायचं माझ्या की शेअर मार्केट हे एक फक्त जुगार म्हणून ते त्या गोष्टीकडे बघायचे. पण माझी जो दृष्टिकोन होता त्याच्याकडे बघण्याचा तो वेगळा होता. मला या सगळ्या गोष्टी ज्या वाटायच्या, या इन फ्युचर जर व्यवस्थित केलं तर एक प्रॉफिटेबल बिझनेस प्लस एक प्रॉफिटेबल इन्कम सोर्स आपल्यासाठी जनरेट होऊ शकतो. या दृष्टीने मी त्याच्याकडे बघायला लागलो. मग ज्यावेळेस मी मार्केटमध्ये 9 ते 3 वाजेपर्यंत घरीच बसायचो, घरातच प्रॅक्टिस करायचो. त्याच्यानंतर 3 ते परत 6 वाजेपर्यंत रेस्ट घेऊन मी 6ला थोडंसं बाहेर फिरून परत यायचो घरी आणि त्याच्यानंतर परत प्रॅक्टिसला बसायचो. सर्व आवरून 9ला परत 9 ते 2 वाजेपर्यंत रात्री प्रॅक्टिस करायचो. माझी झोप होत नव्हती. मला भरपूर सारं टेन्स होतं. मी भरपूर सारा लॉस केलेला होता. त्यानंतर हळूहळू एक वेळ आली की जो ट्रेडिंग एज असतो प्रत्येकाचा, तो प्रत्येकाला दिसत असतो. तो जो ट्रेडिंग एज असतो तो मला माझा जाणवला. तर मी एक वेळ होती की 20,000च्या अमाऊंटवर मी माझी अमाऊंट 72,000च्या अराउंड केली होती. त्याच्यानंतर मी जो आत्मविश्वास गमावलेला होता तो मला परत आला. तर मग मी ट्राय केलं. आपण जे बाहेरची लोक आहे, जे आपल्यासारखेच आहे, त्यांची इच्छा आहे की शेअर मार्केट केलं पाहिजे पण त्यांना टाइम भेटत नाही. तर आपण सिन्नरमध्ये एक फर्म चालू करू की ज्याने लोक फंडिंग करतील आणि आपण त्यांना प्रॉफिट करून देऊ, या अपेक्षेने. तर मी लोकांकडून एक दिवशी 3 लाखाची अमाऊंट घेतली. त्यामध्ये मला लॉस झाला. ते माझं फर्स्ट अकाउंट होतं हँडलिंगचं. तर ज्यावेळेस मला लॉस झाला त्यावेळेस माझ्या घरच्यांनी माझी मदत केली, माझ्या भावाने माझी मदत केली. माझे काही पैसे होते त्यावेळेस, त्याच्यात वन डे 80,000चं नुकसान झालं. 80,000चं नुकसान झालं तर मी डिप्रेशनमध्ये जात होतो. त्यावेळेस घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलं, माझ्या भावाने मला सपोर्ट केलं, माझी वाईफ जी मला पहिल्यापासून सपोर्ट करत होती, माझे फ्रेंड्स सगळे, या सगळ्यांनी मला परत सपोर्ट केला, ज्यांनी माझा आत्मविश्वास परत वाढवला. त्यानंतर मी परत रुटीनला लागलो. रुटीनला लागल्यानंतर मग मी माझं जे फर्मची इच्छा होती ती कन्सिस्टंटली करायचीच आपल्याला, या अपेक्षेने मी तिथं बसलो आणि परत एक नवीन अपेक्षा घेऊन मार्केटमध्ये आलो. एक छोट्याशा फंडवरून मी माझा जो पहिला प्रॉफिट आहे तो 1.5 लाखाचा केला, फक्त 15 ते 20,000च्या
मी आता माझी स्वतःची एक फर्म आहे सिन्नर नाशिकमध्ये. त्याच्यात मी टीचिंग पण देत असतो, प्लस लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स पण घेत असतो, प्लस मी स्वतः ट्रेडिंग पण करत असतो. तर या सर्व गोष्टी तिथं होत असतात. तर आत्ता जी ती परिस्थिती होती की ज्यावेळेस माझं नुकसान 3 लाखाचं एक अकाउंट हँडल करताना झालं होतं, आता जो माझा टर्नओव्हर आहे तो लाखोत आहे. जो त्यावेळेस माझा लॉस लाखोत होता, तो आता माझा जो मंथली टर्नओव्हर आहे तो लाखोत आहे. तर माझी ही एक इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी पण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी पण या गोष्टीत उतरलं पाहिजे. तर शेअर मार्केटपासून तुम्ही सर्वजण सुद्धा पैसे कमवू शकतात. जर माझ्यासारखा मुलगा ज्याच्याकडे काही ध्येय नव्हतं, ज्याच्याकडे काही गोल्स नव्हते, तो ह्या सर्व गोष्टी लाईफमध्ये अचीव करू शकतो, तर तुम्ही पण करू शकता. तर लाईफमध्ये प्रत्येकाने एक गोल सेट केले पाहिजे आणि त्या गोलला एक डेडलाईन दिली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या गोलला डेडलाईन देत नाही, तोपर्यंत आपले गोल साध्य होणार नाही. ते ड्रीम्सच असतील लाईफमध्ये. एक डेडलाईन सेट करून तुम्ही पण एक यशस्वी व्यक्ती होऊ शकता. ओके, थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.